चला फिल्डिंग लावून घ्या ताबडतोब. चला दुसऱ्या राऊंडची दुसरी मॅच आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने पहिल्या राऊंडच्या पहिल्या 2 मॅच पाहिल्या, त्यानंतर दुसरा राऊंड आपण खेळून घेतला. तर त्यावेळीच आपल्याला पाहायला मिळालं दामोदर संघ सेमीफायनल मध्ये जाऊन पोहोचलाय. त्यानंतर ही मॅच जिंकून दामोदर संघासोबत कोणता संघ खेळेल येणार का सांगेल. एका बाजूला दामोदर संघ आहे, दुसऱ्या बाजूला नेरळपाडा संघ आहे. दोन्ही कर्जत तालुक्यातील एक मातब्बर संघ म्हणून ओळखले जातात. तेच दोन्ही संघ आज एकमेकांच्या समोर या शेलूच्या मैदानावरती खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतील. आमच्या समवेत अनेक पाहुणे जोडले गेलेत, ज्यांच्या विशेष सहकार्याने आज ही स्पर्धा आपण एवढ्या मोठ्या दिमागदार आयोजनामध्ये पार पाडतोय. जय कोलंबा माता क्रिकेट संघ शेलू आयोजित हिंदू हृदय सम्राट चषक 2025 हे 12वं पर्व यशस्वी पर्व आपण पाहतोय. त्यातील पहिला दिवस 2 दिवसाची ही शृंखला आहे आणि या 2 दिवसाच्या शृंखलेमधला पहिला दिवस अतिशय गोड चाललेला आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचे 2 सामने बाकी आहेत, त्यातील एक सामना आपल्याला पाहायला मिळतो सेकंड राऊंडचा सेकंड सामना. एका बाजूला दामद, दुसऱ्या बाजूला नेरळपाडा. पहिला बॉल दामोदर संघाकडून पहिल्या बॉलवरती प्रहार. नितीन ज्याच्या नावाने हा संघ खेळतो दामोदर नितीन, तोच कॅप्टन ऑन दी फ्रंट आपल्याला पाहायला मिळतं. पहिला चेंडू चढून मारण्याचा प्रयत्न, गॅप सिलेक्शन करण्याचा प्रयत्न होता, परंतु यश मिळालं नाहीये. पण एक धाव आली आहे, एका धावेने श्री गणेश होताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला स्टार्ट आतापर्यंत विचार केला तर. दुसरा चेंडू गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळेल. आमचा या बॉलवरती प्रहार. ओहो, लास्ट मोमेंटला आला गेला. चांगले क्षेत्ररक्षक फेकतील तोपर्यंत 2 धावा जर आल्यात आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 3 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळतोय. कल्पेश जाधव जो मागील मॅचचा मॅन ऑफ दी मॅच होता, ज्याने धावांचा पाऊस पाडला, असा कल्पेश पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा कल्पेश होईल सज्ज आणि गोलंदाज मार्कवर आपल्याला नेरळपाडा संघाकडून पाहायला मिळेल अमितचा हा बॉल पंचांच्या डाव्या बाजूने टाकत असताना फुल टॉस, फुल टोल वसूल आपल्याला पाहायला मिळतोय. आलेला या इनिंग मधला हा दणदणीत षटकार. पहिल्या राऊंडच्या मॅच मध्ये कल्पेशने खऱ्या अर्थाने धावसंख्येचा पाऊस पाडलेला. त्याच कल्पेशसाठी असे बॉल म्हणजे गिफ्ट आहेत. नाताळचा सण चालू आहे आणि अशा वेळेस हे मोफतचे गिफ्ट वाटत असताना आम्ही पुन्हा एकदा हेलिकॉप्टर फिरवलं जाईल का? यस, हेलिकॉप्टर लँड होत आहे. सर सीमा पार, बॅक टू बॅक दुसरा हा षटकार. चार चेंडू झालेत, 15 धावा स्कोर बोर्ड वरती लावण्यात यशस्वी ठरलाय खऱ्या अर्थाने दामोदर संघाचा कल्पेश जाधव. गोलंदाज अमित पुन्हा एकदा प्रेशराइज गोलंदाजी करेल. पॉवर प्लेचा कसा फायदा घ्यायचा इथे प्रात्यक्षिक दाखवताना कल्पेश. यावेळी दांडी 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 गुल दाखवून दिलाय. आम्ही ही कमी नाहीये. आलेली मोठी विकेट कल्पेश जाधव बॅक टू द पवेलियन.
कल्पेशने 4 चेंडूंमध्ये 14 धावांची चांगली सुरेख पारी इथे पार पाडली कल्पेशने. तदनंतरचा कमबॅक आमिकचा फर्निचर डिस्ट्रॉय केलाय, अगदी मधली स्ट्रिक त्याने बाद केली आहे आणि कल्पेशची मोठी विकेट त्याने कमावली आहे. लास्ट बॉल ऑफ द विकेट. पाहायला मिळेल शेवटचा चेंडू या ओव्हर मधील पॉवर प्ले मधील हा शेवटचा चेंडू. अबे काय घडलं काय बिघडलं आपल्याला पाहायला मिळत आहे. एक सिंगल आले आहे, या सिंगलच्या मदतीने धावसंख्या आपल्या पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर पाहायला मिळते 16 या अंकावरती जाऊन पोहोचल्या. 4 ओव्हरची मॅच आहे. पॉवर प्लेचं शतक समाप्त झालंय, म्हणजे येणारे 3 शतक बाकी आहेत आणि या 3 शतकांमध्ये म्हणजे 18 चेंडूंमध्ये कितपत धावा गोळा करेल. खऱ्या अर्थाने दामोदर संघाचं वादळ कल्पेशच्या स्वरूपात मैदानावरती भिरकावत होतं आणि त्याला शांत करण्याचं काम अमितने केलं. 2 षटकार खाले जरूर, परंतु 5व्या बॉलवरती जो त्याचा प्रहार होता, अमितचा प्रहार होता, तो ओळखू शकले नाहीयेत. नवीन गोलंदाज ही मागील मॅचचा हिरो ठरलेला अक्षय म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतोय, ज्याची गोलंदाजी आणि फलंदाजी जर त्याहून अप्रतिम आहे असा अक्षय म्हात्रे निरापाड्या संघाकडून गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. दुसरं शतक हाताळण्यासाठी सज्ज झाला आहे अक्षय म्हात्रे. चला टाइम नका घेऊ प्लीज, आणखी एक मॅच आपल्याला खेळवायची आहे. सूर्याच्या लख्ख प्रकाशामध्ये आपल्याला आजचा दिवस समाप्त करायचा आहे. पुन्हा एकदा अक्षय म्हात्रे सज्ज होईल. वैयक्तिक पहिले संघाचे दुसरे शतक हाताळतोय. समोरच्या रिजनला मारण्याचा प्रयत्न, परंतु बॅट हातामध्ये फिरली आणि टायमाला बॉलने दिशा बदलली, परंतु रिझल्ट चांगला आलाय. 1 धाव आणि या एका धावेने धावसंख्या 17 या अंकावरती जाऊन पोहोचल्या. कल्पेश जाधव आपण चांगली फलंदाजी त्यामार्फत पाहत होतो, परंतु विकेट गेले. तदनंतर दामोदर संघ पाहायला मिळतो. नितीन स्ट्राईक एंडला कट करण्याचा प्रयत्न, ऐन टायमाला फटका वेगळीकडे खेचण्याचा प्रयत्न त्याने केला आणि त्याच वेळेस बॉलरने आपलं शातीर दिमाग वापरला आणि एक निर्धाव चेंडू सांगता होताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या ही 17 या अंकावरती स्थिर होताना पाहायला मिळते. गोलंदाज अक्षय म्हात्रे पुन्हा एकदा. हो यावर लोड फुलटो आज अगदी बॅटच्या खालच्या बाजूला लागताना पाहायला मिळतोय. 1 धाव पाहायला मिळते. या एका धावेने धाव संख्या ही 18 या अंकावरती पाहायला मिळते. कव्हरचा खेळाडू आपली क्षेत्ररक्षकांची भूमिका अप्रतिम पार पाडतोय. चला पुन्हा एकदा गोलंदाज. ओहो यावेळी चुकल्या, आणखीन एक डॉट बॉल येतोय. या डॉट बॉलच्या मदतीने आपल्याला पाहायला मिळते धावसंख्या 18 वरती स्थिरावताना. या ओव्हर मधील 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. आपल्याला पाहायला मिळते चांगली फलंदाजी, चांगली बॅटिंग लाईन ही दामोदर संघाकडे आहे आणि अशा वेळेस हे डॉट बॉल अपेक्षित नाही आहेत. यावेळेस काय घडतंय पुन्हा एकदा. तदनंतर शिलगावचे सुपुत्र सन्माननीय नरेश अण्णा मसने यांचे शुभ आगमन होत आहेत. या व्यासपीठावर स्थानापन्न व्हा. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी बेस्ट बॉलर आणि बॅटरसाठी शूज आमच्यापर्यंत लाभलेत. तर आपलं सहकार्य अमूल्य आहे, धन्यवाद. तदनंतर दादांचं स्वागत या चौकाराच्या मदतीने होता पाहायला मिळते. या 4 धावा ऍड केल्या जातात. 22 वरती नितीन दामोदर संघ खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय 7 धावा आल्यात. 6 धावा आल्या या ओव्हर मध्ये. बॉल टू रन खर्च केल्यात. चांगली ओव्हर आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज अक्षय म्हात्रेची. तिसरं शतक हाताळण्यासाठी कोण येईल.
त्यानंतर शेलगावचे युवा उद्योजक नरेशण्णा मसने यांचे शुभ आगमन आमच्या व्यासपीठावर झाले. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी मूल्यवान योगदान म्हणजेच बेस्ट बॉलर आणि बेस्ट बॅट्समन साठी शूज लावलेत. दादा आपलं हे मूल्यवान सहकार्य कायम लक्षात ठेवू. आपले सरचे स्वागत आहे. आपण स्पर्धेचा आनंद घ्या. यावेळी मिनी हेलिकॉप्टर लँड होतोय सीमा पार. आणखीन एक चौकार गरज होती. धावसंख्येला या चौकाराची गरज होती. कमॉन डीजे. साहेब राणे यांचे शुभ आगमन होत आहेत. दादा आपलेही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आहे. मैदानावरती अनेक घडामोडी करताना पाहायला मिळतात. एक तेरी तर एक मेरी आपल्याला पाहायला मिळत आहे. कधी बॅट्समनचा प्रहार तर कधी गोलंदाजा प्रहार आपल्याला पाहायला मिळतोय. कोणताही संघ माघार घेताना पाहायला मिळत नाही. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस समोरच्या रिजनला लॉंग ऑनच्या रिजन मध्ये चेंडू फरार. आणखीन एक दमदार चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. कॅप्टन ऑन दी फ्रंट आपल्याला खेळताना पाहायला मिळतो. तो म्हणजे दामोते संघाचा नितीन. प्रहारवरती प्रहार केला जातो. धक्क्यावरती धक्का देताना पाहायला मिळतो निरबाळ संघाला. तो म्हणजेच दामोते संघाचा कर्णधार नितीन आपल्याला पाहायला मिळतोय. नितीन विरले ऑन स्ट्राईक. गोलंदाजी मार्गवर तिसऱ्या शतक मार्गस्थ असताना प्रतीक पाहायला मिळतोय. ओहो यावेळी काय फटका केलाय. बाहेर सरसावले. अतिरिक्त उंचीचा फायदा घेतला आणि चेंडूला भिरकावून दिला. तो म्हणजेच फाईन लीगच्या डोक्यावरून आलेला हा दमदार आणखीन एक चौकार. संघाचा गोलंदाज अक्षय म्हात्रेने खऱ्या अर्थाने धावसंख्येला ब्रेक लावलेला. तो जॅम आता कुठेतरी इथे नितीन बाद करताना पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक चौकार. यावेळी पिचच्या अगदी बाहेर पाहायला मिळतोय. नोच्या स्वरूपात अतिरिक्त धाव ऍड केली जातेच, परंतु बण्याची बाजू असेल फलंदाजासाठी असणारी ही फ्री हिट, ज्यामध्ये तो मैदानाच्या कोणत्याही बाजूला मारत असताना जर झेल बाद झाला तरी तो आउट होणार नाहीये. फ्री हिटचा चेंडू त्यावरती चढवलेला नितीनचा हा प्रहार आलेला आणखीन एक दमदार दिमागदार षट. धावा स्कोर बोर्ड वरती ऍड केलेत आणि खऱ्या अर्थाने आपल्याला पाहायला मिळतं महत्वाचं योगदान हे नितीनचं राहिलंय. बॅक टू बॅक दोन चौकार, तदनंतर षटकार, स्टेप आउट, समोरच्या रिजनला लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक येतोय तोपर्यंत एक धाव मिळते. या एका धावेच्या मदतीने स्ट्राईक रोटेट झाले. धावसंख्या 42 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळते. आणखीन एक ओव्हरचा खेळ इथून बाकी आहे आणि स्ट्राईक आपल्याकडे ठेवले ते म्हणजे दामोदर संघाचा कॅप्टन नितीन विरले आपल्याला पाहायला मिळतोय. कर्जत तालुक्यातील आयकॉन खेळाडू, ज्या संघाने मागील काही दिवसातच म्हणजे 2 दिवस आधी कदाचित ह्याच मैदानावरती फर्स्ट प्राइज उचलला होता, तो संघ आता कुठेतरी नेरपाडा संघाला टफ फाईट देत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघ एक एक विजय प्राप्त करून दुसऱ्या फेरीत सामना करतायत, परंतु यावेळेस खऱ्या अर्थाने दामोदर संघ फ्रंट फुटला खेळताना पाहायला मिळतोय. तदनंतर मंगेशजी बोराडे साहेब यांचे शुभ आगमन झाले, तर दादांच्या वतीने विशेष सहकार्य आमच्या स्पर्धेला लाभलंय. दादा आपण या आपल्या व्यासपीठावर सहर्ष स्वागत आहे.
नक्कीच दामत मध्ये जो झालेला जावा चषक आपण नाईट स्पर्धा पाहिली त्या स्पर्धेमध्ये सुद्धा प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पटकावलं होतं ते म्हणजे नितीन दामोते या संघाने. तदनंतर शेलू मध्ये सुद्धा जो चषक झाला त्या चषकामध्ये सुद्धा प्रथम क्रमांकाचं प्राइज पटकावलंय ते म्हणजेच नितीन दामोदे संघ. तदनंतर काल सुद्धा वांगणीमध्ये क्वालिफाय झाले म्हणजे अनेक पारितोषिके या वर्षी आपल्याला पाहायला मिळतात नितीन दामोदे संघाकडून. ओहो यॉर्कर लाईनचा चेंडू लास्ट टाइमला कोदला, एक धाव मिळाले, दुसरी धावची कॉलिंग दिली गेली आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण झाली. गुड रनिंग बिटवीन द विकेट या दोन धावीच्या मदतीने गुणफलक आपल्याला पुढे सरसावताना पाहायला मिळत आहे. 44 या अंकावर जाऊन पोहोचले धावसंख्या. सन्मानजनक स्कोर सध्या तरी आपल्याला चालत असताना पाहायला मिळतोय कारण नितीन अजूनही स्ट्राईक वरती आहे. पुन्हा एकदा नितीन सज्जा. यावेळीचा आवाज ऐकला का? बॅट मधून निघालेला आवाज तर दमदार होता परंतु लांबी मिळाली नाही. उंची जास्त लांबी कमी. नितीनची खेळी इथून होते समाप्त. एक मोठी विकेट मोठा मासा निरपाडा संघाच्या गळाला लागताना पाहायला मिळतोय. पाहायला मिळतोय नितीन विरल्या डगआउट मध्ये परत. नंतर त्याची जागा भरून काढण्यासाठी आपल्याला इनॅक्ट नंबर 4 वरती नवीन फलंदाज राहुल पाहायला मिळेल. जे चौकार षटकाराचं वादळ सध्या तरी मैदानावरती भिरकावत होतं ते शांत करण्याचं काम गोलंदाज शुभम चंचे याने केलंय. शिवम चंचे यांनी केलंय. चार चेंडूंचा खेळ इथून बाकी आहे. आपला पाहायला मिळते धावसंख्या 44 म्हणजे 44 या अंकावरती जाऊन पोहोचल्या. येणाऱ्या 4 चेंडूंमध्ये एखादी मोठी हिट आली तर खऱ्या अर्थाने अवघड रनचेस ठेवला जाईल. फुलटॉस समोरच्या रिजनला लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक येतोय. लास्ट मोमेंटला जेल ड्रॉप जरूर झाला परंतु एक धाव मिळाले. दुसरीची कॉलिंग ओहो मिस फील्ड पाहायला मिळते. खराब ही जजमेंट खराब आहे. स्वतःवरती संयम असणं खऱ्या अर्थाने गरजेचं आहे. एक धाव दुसरी धाव तिसरी धाव चौथी धाव धावणार तरी किती? शेवटी 4 धाव्यांवरती आपल्याला थांबवलंय. ही 5वी धाव सुद्धा झाली असती जर ही कॉलिंग नीट असती ना तर तेही शक्य झालं असतं. खराब खेळ आपल्याला पाहायला मिळतं. बॉल एका हातामध्ये स्थिरावणे गरजेचं होतं. इकडून फेकतायत तिकडून फेकतायत आणि त्या जोरावरतीच या 4 धावा आल्यात. जिथे एक धाव बनत होती तिथे एक्स्ट्राच्या 3 धावा गेल्या आणि या 4 धावीच्या मदतीने गुणफलक पुढे सरसवताना पाहायला मिळेल. 48 या अंकावरती स्वतःवरती संयम की असणे किती गरजेचं आहे याचं प्रात्यक्षिक आपल्याला आता मैदानावरती दिसला. पुन्हा एकदा गोलंदाज शिवम. ओहो यावेळी पुन्हा एकदा चांगला बॉल अराउंड द कार्पेट. एक धाव आणि या एका धावेने गुणफलक आपल्याला पाहायला मिळतोय. 49 या अंकावरती धावून पोहोचलाय. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. या 2 चेंडूंमध्ये एखादा मोठा फटका येईल का? प्रश्न मोठा आहे परंतु त्याचं उत्तर द्यायचंय फलंदाज योगेश पाहायला मिळतोय. नितीन आणि कल्पेशची विकेट बाद जरूर झाली आहे परंतु अजूनही बॅटिंग लाईन स्ट्रॉंग आहे दामोदे संघाची आणि त्याचं प्रात्यक्षिक दाखवायचंय योगेशला. गोलंदाज शिवम पुन्हा एकदा सज्ज. शिवम तू योगेश. लिडिंग एज बॅक साइडला बॉल थांबणार नाहीये. चेंडू सरळ आलाय कॉमेंट्री बॉक्सच्या समोर आलेला हा दमदार चौकार नशिबाचा चौकार.
चेंडू या स्पेल मधील आपल्याला पाहायला मिळतोय, या इनिंग मधील पाहायला मिळतोय. या चेंडूवर एक मोठा प्रहार आणि एक असा टार्गेट जो अवघड ठरेल. टीम नेरळपाडा संघाला समोरच्या रिजनला क्षेत्ररक्षक नाहीयेत. चेंडू निघून चाललाय. आलेला हा मोठा फटका म्हणजे चौकार. हॅलो हॅलो Hello, chick. Hello, chick. Hello, chick. Hello, chick. Hello, chick. Hello, chick. हॉलिचिक नुकताच आपल्या व्यासपीठावरती आगमन होतंय श्रीमान पाटील साहेब जे युनियन बँकेचे कॅशियर आहेत. त्यांचं क्रिकेटवरती नितांत प्रेम आहे, ज्यांचा क्रीडा स्पर्धेवरती नितांत प्रेम आहे. युनियन बँकेचे कॅशियर पदी असणारे आमचे पाटील साहेबांचं नुकताच आगमन आपल्या व्यासपीठावरती झालेलं, त्यांचं हार्दिक असं स्वागत.
ओळख मॅचच्या दिशेने नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आम्ही करत आहोत. जय कोळंबा माता क्रिकेट संघ शेलू आयोजित हिंदू हृदय सम्राट चषक 2025. पहिलाच बॉल एज थोडेसे स्किड झालेले आहेत खेळाडू, पाठीमागे निघून चाललेले चेंडू शॉर्ट थर्ड मॅन मधून डीप मध्ये सीमा पार चौकार. पहिल्या चेंडूवरती पहिला चौकार येत असताना फलंदाज ऋषी शेनारे स्ट्रायकिंग एंडला, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती अक्षय मात्रे, बॉलिंग मार्क वरती नितीन विरले. पहिला बॉल थोडेसे खेळाडू स्किड झाले, पहिला चौकार इथून आला. आउट अपील समोर सापडलेला हर्ट्स अँड प्लम फलंदाज बाद, लेग बिफोर द विकेटच्या स्वरूपामध्ये पहिला दे धक्का लागलेला श्री सिद्धिविनायक नेरलपाडा टीमला 4 ला. पहिला गडी बाद 4 for 1. पहिला चौकार दुसऱ्या बॉलवरती विकेट इथून येत असताना पहिलं षटक सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. पहिला संघर्षाचा चौकार आल्याच्या नंतर दुसऱ्या बॉलवरती विकेट येते. बॅटिंग मार्क वरती आता तिसऱ्या क्रमांकावरती हेमंत संचाले, आणखीन एक प्रमुख खेळाडू आहे श्री सिद्धिविनायक नेरलपाडा टीमचा. धाव संख्या 4 धावा. खोलत होता चेंडू ऑन साइडला, चेंडू टर्न करतात, गॅप मोठी आहे, कल्पेश पोहोचतात. पहिली सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल चालवला, भरपूर दूरवरचा अंतर कव्हर केला कल्पेशने, जवळपास लॉंग ऑन मधून मिड विकेट पर्यंत कसं रिजन कापलेलं. एक डबल या चेंडूवरती म्हणतात. 2च्या मदतीने टीमची धाव संख्या जाऊन पोहोचलेली 6. 6 ऑन स्कोर कार्ड. हो द स्टम्प्स लॉफ करतात, लॉंग ऑन सी मारेशीच्या पलीकडे प्रॉपर कनेक्ट झालेला चेंडू. ओव्हर द बॉल असे डाऊन द ग्राउंड, सिक्सर. षटकार इथून आलेला. 6च्या मदतीने टोटल जाऊन पोहोचलेली आहे 12 या धाव संख्येवर. दूर ठेवण्यात आलेला शरीरापासून वाईट बॉल, पंचांचा इशारा. एक्स्ट्रा रन या चेंडूवरती मिळते. 1च्या मदतीने संघाची धाव संख्या ही जाऊन पोहोचलेली 13 या धाव संख्येवरती. ओव्हर नंबर 1 एक विकेट घेतले जरूर नितीननं, परंतु कमबॅक आता करावा लागेल. आक्रमण करत असताना एक चौकार एक षटकार या ओव्हर मध्ये आतापर्यंत आला. शेवटच्या अंतिम 2 बाकी राहतात. नितीन तयार, स्ट्रायकिंग एंडला हेमंत. वेगवान टाकलेला कवसला, खेळची शक्यता कदाचित बनू शकली असती. पहिली कंप्लीट, कॉल सेकंडचा. बघता बघता 2 धावा या बॉलवरती पूर्ण होतात. 2च्या मदतीनं धाव संख्या जाऊन पोहोचलेली ती 15 या धाव संख्येवर. 15 ऑन स्कोर कार्ड. पहिलं षटक सुरू, अंतिम चेंडूचा आता खेळ बाकी आहे. टोटल टार्गेटचा विचार केला, टार्गेट इथून 58चा ठेवण्यात आलेला. श्रीमान उद्योगपती कैलासजी तरे साहेबांचं आगमन आपल्या या स्पर्धेच्या ठिकाणी होता. त्यांनाही आम्ही विनंती करत आहोत की आपण आमच्या व्यासपीठावरती यावं. या स्पर्धेच्या वतीने अर्थातच हिंदू हृदय सम्राट चषकाच्या वतीने आपलं हार्दिक स्वागत. कोलाते चेंडू समोर ड्राईव्ह करत असताना लॉंग ऑफ मध्ये चाललाय चेंडू. क्षेत्ररक्षक राहुल त्या ठिकाणी उपस्थित. अॅक्युरेट थ्रो होतो ऑन टू द स्टम्प्स. बॉलर्स एंडला फक्त एक सिंगल या बॉलवरती. पहिल्या षटकाचा डाव इथून अटपला आणि पहिल्या ओव्हरच्या अखेरीस संघाची धाव संख्या जाऊन पोहोचली. एक गडी बाद 16 या धाव संख्येवरती. इक्वेशनचा विचार केला, 18 चेंडूंचा आता खेळ बाकी राहतो. 18 चेंडूंमध्ये 42 धाव संख्येची गरज. 18 बॉल 42. चला अधिकचा वेळ न घेता ताबडतोब फिल्डिंग लावून घ्या. दुसऱ्या फेरीमधील दुसरी लढत तुम्ही एन्जॉय करत आहात.
थँक्यू डीजे. पहिल्या षटकामध्ये 16 वसूल केलेला, 18 चेंडूंमध्ये 42 यश. 42 फ्रॉम 18. सिक्स्टीन ऑन स्कोर कार्ड. एक महत्वपूर्ण विकेट गेलेले. हेमंत संचे आणि अक्षय मात्री जोडी मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार. दुसरं षटक. वेगवान बॅकफुटला जाऊन फक्त टॅप करत असताना शॉट पॉइंटला चेंडू. पहिली सिंगल वेगाने कंप्लीट होते. एकच्या मदतीने 17. दुसऱ्या षटकाला झाली सुरुवात. कल्पेश जाधव स्वतः बॉलिंग मार्क वरती आलेले. बॅटिंग मध्ये 2 बॅक टू बॅक धडाकेबाज षटकार. हेमंतदादा कुंभार आणि रामदासजी शकटे साहेबांचं सुद्धा नुकताच आगमन आपल्या या स्पर्धेच्या ठिकाणी होत आहे. जे की शेलू टीमच्या वतीनं या इंदुहृदय सम्राट चषकामध्ये आपल्याला विनंती केली जाते की आपण या आमच्या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. 17 ऑन स्कोर कार्ड. पहिले षटक कंप्लीट. सेकंड ओव्हरला सुरुवात. प्रकाश दादा मस्ते यांचं सुद्धा आगमन होत आहे. प्रकाश दादा यावं आपण व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. खेचून मारलेला फटका मात्रेचा मिड विकेट सीमा रेषेच्या पलीकडे ऑफ ट्रॅकरला हुक करत असताना षटकार. ओव्हर नंबर 2. 16 चेंडूंमध्ये 35. हो, चांगला वेगवान टाकलेला त्याच्या क्षणाला कल्पेश जाधवनं. हेच तर एक एक चेंडू तुम्हाला विजयाच्या समीप घेऊन जातील. नुकताच आपण पाहतात रामदासजी शकटे साहेबांचं नुकताच आगमन झालेलं. त्यांच्या समवेत हेमंत कुंभार साहेब यांचं देखील नुकताच आगमन होतं आपल्या या स्पर्धेच्या ठिकाणी. आपलं हार्दिक स्वागत. ऑन साइडला टर्न करतात. गॅप मोठी आहे. बघूयात राहुल तर पोहोचलेत. पहिली कंप्लीट. सेकंडचा कॉल आहे. थ्रो डिरेक्ट झालेला नॉट स्ट्रायकिंग एंडला. लवड अपील करण्यात आलेली आहे रनआउट साठी. काय फिल्डिंग केलेले राहुलनं. डीप मध्ये क्षेत्र कव्हर करणं, त्यानंतर पिकअप करून डिरेक्ट थ्रो करणं स्ट्रायकिंग एंडला. बॅट्समन सेफ आहे म्हणजे अर्थातच 2 धावा या ठिकाणी कंप्लीट होतात. परंतु ज्या प्रमाणचा चेंडू अडवला राहुलनं, ज्या प्रमाणचा चेंडू पिकअप केला, ज्या प्रमाणचा थ्रो केला विकेट किपर एंडला, ते कौतुकास्पद होतं. 2 धावा या बॉलवरती मिळतात. टीमची धावत संख्या जाऊन पोहोचलेली आहे 25 या धावत संख्येवर. 25. हा पा ऍक्शन रिप्ले ऑन स्क्रीन. चांगली विकेट किपिंग नितीनची सुद्धा. लेकिन अक्षय मात्र काही फ्रॅक्शन ऑफ सेकंद पूर्वीच पोहोचले होते. 2 मिळतात या चेंडूवरती. टोटल जाऊन पोहोचलेली आहे 23 या धावा संख्येवर. दुसरं षटक सुरू. 25 झालेलं आहे. दुसरं षटक सुरू आहे. वेगवान टाकलेला आताच्या क्षणाला यॉर्कर लेनचा चेंडू होता. बॉलर एंडला थ्रो. 1 रन या बॉलवरती. संघाची धाव संख्या जाऊन पोहोचलेली आहे 26 या धाव संख्येवरती. इक्वेशनचा विचार केला तर उर्वरित 13 चेंडूंचा खेळ बाकी राहतो. 13 चेंडूंमध्ये 32 धाव संख्येची गरज आहे. 32 फ्रॉम 13. 13 मध्ये 32. महत्वपूर्ण पार्टनरशिप बनवत असताना दोन्ही फलंदाज लॉफ करतात. ऑन साइडला क्षेत्ररक्षक पोहोचलेत. 1 रन कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न. एकच रन होते त्या ठिकाणी. मिसफिल्ड झाली. मिसफिल्डचं रूपांतर लगेचच 2 मध्ये झालेलं आहे. 2चं रूपांतर 4 मध्ये करण्याचा प्रयत्न होता. 2 धावा या बॉलवरती मिळतात. टोटल 28. 12 बॉल मध्ये 30 धाव संख्येची गरज आहे. 12 बॉल 30. चला पाण्याची व्यवस्था करा मैदानाच्या आतमध्ये ताबडतोब. पाणी थोडं फास्ट खेळा प्लीज.
संगीताच्या संपूर्ण दिवसामध्ये बऱ्याचशा पॅनल्टी त्यांना सुद्धा लागलेल्या आहेत. 12 बॉलचा खेळ बाकी आहे. 12 चेंडूंमध्ये 30 धावसंख्येची गरज आहे. नाव बॅक टू क्रिकेट. 12 मध्ये 28 बनवल्यात, 12 मध्ये 30 बनवायच्या. मजा येणाऱ्या मॅच मध्ये जयवंत आलेले आहेत. ओव्हर नंबर 3 मध्ये अक्षय मात्रे स्ट्रायकिंग एंडला पहिला चेंडू. हो, चांगला टाकलेला आहे चेंडू. सुरुवात दमदार. पहिलाच बॉल इथून डॉट फेकत असताना प्रेशर क्रिएट करण्याचा प्रयत्न टीम धामोदे करत असताना 60 लेअर मध्ये दोन्ही संघ धामोदे संघाचा विचार केला. नुकताच याच क्रीडांगणावरती 3 दिवसापूर्वी पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी, कालच्या दिवसामध्ये वांगणी येथे क्वालिफाय फायनल मध्ये ते जाऊन पोहोचलेले आणि आज त्याच उद्देशानं मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. हेरलपाडा संघ देखील चांगला टच मध्ये धावतोय. प्लॅन आहे त्यांचा अनसक्सेसफुल ठरलेला आहे. सुरुवात तर त्यांना चांगली मिळू शकलेली नाहीये, परंतु आता इक्वेशन 11 मध्ये 30. लो फुल टॉस आहे. ऑन साइडला टर्न करतात. गॅप मोठी आहे. कल्पेशचे प्रयत्न जबरदस्त चालू होते. उलट असला ऑन साइड मध्ये कन्वर्ट करत असताना धावा 4 मिळतोय इथून चौकार. चौकार आलेला 4च्या मदतीने संघाची धावत संख्या 32. 10 चेंडूंमध्ये आता विजयासाठी 26. एक एक डॉट बॉल प्रेशर वाढवेल. एक एक चौकार षटकार प्रेशर वाढवेल. शॉर्ट ऑफ लेनचा टाकलेला चेंडू डीप कव्हर पॉइंट सी मारेशीच्या पलीकडे चाललेला. भरपूर लूज टाकला होता चेंडू, त्याचाच फायदा उचलत असताना बॉल सीमा पार. सलगचा दुसरा चौकार. दोन बॅक टू बॅक चौकार इथून आलेले आहेत. 12 चेंडूंमध्ये 30 करायचे होते. आता 9 बॉलचा खेळ बाकी राहतो. 9 चेंडूंमध्ये विजयासाठी 22 धावत संख्येचं इक्वेशन. टोटल 36. 9 चेंडूंचा खेळ बाकी. 9 चेंडूंमध्ये 22 बॉलिंग मार्कवर जयवंत पुन्हा एकदा तयार. थोडासा पुढे ठेवलेला चेंडू लॉंग ऑफ इन ऍक्शन. खेळाडू डीप मध्ये. 1 रन या बॉल वरती कंप्लीट होते. अक्षयला स्ट्राईक हवी होती. 1च रन या बॉल वरती मिळते. संघाची टोटल धावून पोहोचलेली आहे 37 वरती. इक्वेशन मध्ये पुन्हा एकदा बदल होत असताना 8 बॉलचा आता खेळ बाकी आहे. 8 चेंडूंमध्ये 21 धावत संख्येची गरज आहे. 21 फ्रॉम अपकमिंग 8. 8 बॉल विजयासाठी 21चं इक्वेशन. शेवटच्या टप्प्यापर्यंत जाईल ही मॅच, यातील मात्र काही शंका नाही आहे. कॅप्टन नितीन कानमंत्र देत असताना ज्या कॅप्टनने याच मैदानावरती पहिलं पॉवर प्लेचं षटक टाकलेलं, चांगला अनुभव आहे. लॉंग ऑन मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलेला. काऊ फेसला खेळाडू ठेवण्यात आलेला. मिड विकेट डीप मध्ये बरोबर स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधोमध खेळाडू. लेग स्लिपला खेळाडू पहिली स्लिप ठेवण्यात आलेली. शॉर्ट थर्ड मॅन. डीप कव्हर पॉइंट शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफ मध्ये प्रोटेक्शन आहे. जयवंत यार 8 बॉल 21. 21 फ्रॉम 8. चांगला टाकलेला आहे. खोलवा टापाचा चेंडू एक्स्ट्रा कव्हरला खेळतात. क्षेत्ररक्षक उपस्थित. 1 रन फक्त या चेंडूवरती मिळते. स्ट्राईक मिळते हेमंतला. स्ट्राईक मिळते अक्षय मात्रेला. 1 बॉल या चेंडू 1 रन या बॉल वरती मिळते. संघाची टोटल जाऊन पोहोचलेली आहे 38 वरती. शेवटचा अंतिम चेंडूचा आता इथून खेळ बाकी राहतोय. 7 बॉल विजयासाठी 20 धाव संख्येची गरज. हो, क्लीन बोल्ड. फलंदाज बाद. महत्वपूर्ण विकेट घेतलेली आहे जयवंतनं. यष्ट्या उद्ध्वस्त करून लावलेल्या आहेत. अशा अपेक्षा निस्तनाभूत करून लावलेल्या आहेत. महत्वाच्या वेळी महत्वपूर्ण धक्का बसलेला सिद्धिविनायक नेरलपाडा टीमला. फलंदाज बाद 38ला. धक्का दुसरा. उर्वरित 6 चेंडू. आता विजयासाठी 20 धावसंख्येची गरज.
मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये, टेन्शन नाही. 6 बॉलचा खेळ बाकी आहे. 6 चेंडूंमध्ये 20 नवीन फलंदाज. यश आता मैदानाच्या आतमध्ये आलं. 20 from 6. 6 बॉल मध्ये 20. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर टाकलेला, शॉर्ट कव्हर पॉइंटला मिसफील्ड झालेली आहे. पहिली वेगानं पूर्ण होतीये. षटकारावरतून धर्मा जे माझे खेळाडू आहेत दामोदेचे थोडेसे नाराज आहेत खेळाडूंवर. शॉर्ट बॉल होता, हुक करण्याचा प्रयत्न, बीट झालेले आहेत बॅटर हेमंत. डॉट बॉल. 4 बॉल मध्ये आता इक्वेशन 18चं. 4 बॉल 18. धर्मा दळवी आपण पाहतायत बाउंड्रीच्या बाहेरून खेळाडूंना नक्कीच सूचना देत असताना थोडेसे नाराज होते फिल्डिंग खराब झाल्यामुळे. 4 बॉल 18. चांगला टाकलेला डीप कव्हर पॉइंटला वेगाने निघालाय चेंडू. मॅच अजून संपलेली नाहीये. हेमंत संचेने नुकताच चौकारीतून ठोकलेला. 4 धावा या बॉलवरती विजयासाठी. आता 3 बॉलचा खेळ बाकी राहतो. 3 चेंडूंमध्ये 14 धावसंख्येची गरज. तीन चेंडूंचा आता खेळ बाकी राहतो. 3 चेंडूंमध्ये विजयासाठी 14 धावसंख्येची गरज. 3 बॉल 14. ओ एक्स्ट्रा बाउन्स चांगला टाकलेला. या चेंडूवरती आला चेंडू डॉट. विजयासाठी आता 2 बॉलचा खेळ बाकी राहतो. 2 चेंडूंमध्ये 14 धावसंख्येची गरज. दोन बॉलचा आता खेळ बाकी राहतो. 2 चेंडूंमध्ये विजयासाठी 14 धावसंख्येची गरज. 2 बॉल 14. शॉर्ट बॉल एक्स्ट्रा बाउन्स. हरेश राऊंड द बॉल. पकडली आहे जेल. फलंदाजीतून बाद. आता 1 बॉल मध्ये 14 धावांची गरज. चला धामोते टॉस साठी या. धामोते टीमचे कॅप्टन आपण नाणेफेक करण्यासाठी उपस्थित व्हा. एक बॉल 14. एक बॉल मध्ये विजयासाठी 14 ची गरज. हो चांगला चेंडू टाकलेला. आणखीन एक शेवटच्या षटकामध्ये सामना इथून जिंकलेला धामोते संघानं अभिनंदन टीम धामोते. पुढचा सामना धामोते बनाम धामोते. जर विचार असेल तर घरी जातात. घरच्या ग्राउंड वरती चला करूयात टॉस. विचार असेल तर खेळू, नसेल विचार तर धन्यवाद पाटील साहेब.